घरात सुख शांती पैसा टिकून राहण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स. मी पूनम, बॅक टू माय चॅनेल. घरात सुख शांती टिकून राहण्यासाठी आपण आता टिप्स बघणार आहे. काय काय आहे ते तर चला मग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सकाळी घरामध्ये काही वेळ तरी भजन भक्तिगीत लावायचं आहे. सकाळी म्हणजे सकाळी उठल्यानंतरला आपण भक्तिगीत किंवा महालक्ष्मी स्तोत्र वगैरे असे लावा सकाळी. आठवड्यातून एकदा तरी नक्कीच मिठाने घरातील फरशी वगैरे पुसून काढा, म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि घरात झाडू कधीच उभा करून ठेवू नका. त्यास कधी पाय लावू नका, त्यावरून ओलांडून जाऊ नका, अन्यथा घरात लक्ष्मी येण्यास अडथळे येतात. झाडू नेहमी कोणाच्याही नजरेस पडू नये अशा ठिकाणी ठेवायचा. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस स्वस्तिक काढा. पूजागृहात नेहमी कलश हा पाण्यानं भरलेला रोज ठेवा आणि शक्यतो ईशान्य कोपऱ्यात असावा. आणि आपण अंथरुणावरती किंवा पलंगावरती बसून कधीही अन्न खाऊ नये. असे केल्याने धनहानी होते, म्हणजे लक्ष्मी घरातून निघून जाते. बूट किंवा चप्पल इकडे तिकडे विखरून किंवा उलटे सरळ करून घरात ठेवू नका. यामुळे घरात अशांतता निर्माण होते. उंबरठ्याची रोज पूजा करा. उंबरठ्यावरती हळद गोमूत्र याचे लेपन करा. उंबरठ्यावर रोज उजव्या बाजूला आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. घरात कापूर किंवा लवंग संध्याकाळी जेव्हा आपण हे करतो, आरती वगैरे दीप दाखवतो, तेव्हा तुम्ही काय करा, घरात कापूर आणि लवंग घ्या आणि तो रोज घरात नक्की जाळा. आणि आपल्या जे बाथरूमचा किंवा टॉयलेटचा जो दरवाजा आहे तो नेहमी बंद ठेवा. आणि खिडक्या वगैरे ज्या आहेत, दरवाजे वगैरे, ते रात्री लक्ष्मी यायच्या वेळेला पूर्ण उघड्या करून ठेवायच्या. मग प्रत्येक रूम असू दे, खिडक्या दरवाजे काही घरात येत नाही, तुम्ही उघड्या करून ठेवा. यामुळे कसं लक्ष्मी घरात यायला वेळ असते, त्यामुळे तेव्हा खिडक्या वगैरे लाईट वगैरे सगळं ऑन करून ठेवा. आणि आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवायचं. आणि घरात नेहमी सकारात्मक बोला, कारण आपली वास्तू आहे ना, ती कायम तथास्तू बोलत असते. त्यामुळे मुलांना व आपल्या घरी कोणालाच, बायको वगैरे, घरात कोणी पण आई वडील वगैरे कोणी पण आपल्या घरी जे असतात त्यांना कधीही आपण वाईट बोलायचं नाही. जर ते वाईट बोललं तर आपली जी घरातली वास्तू असते ती तथास्तू देते, म्हणजे आपण बोलायला आणि ते घडायला असं होतं. त्यामुळे घरात कुठलीही गोष्ट बोलताना नेहमी सकारात्मक बोलायचे. आणि घरातले जे पण आपण जाळमाटे वगैरे आहे ते फक्त शनिवारचं तुम्ही काढा, म्हणजे घरात कसं शनिवारचं काढलं तर ते चांगलं असते. आणि संध्याकाळी 7 वाजता आपण दिवा वगैरे लावतो, तेव्हा तुम्ही लक्ष्मी स्तोत्र म्हणा किंवा लक्ष्मीचं ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाये नमो नमः, ओम धन्यप्रदाये नमो नमः, ओम विश्वजनने नमो नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा रोज रात्री, म्हणजे 7 वाजता लक्ष्मी यायच्या वेळी जप करा त्याचा. आणि आपल्या श्री स्वामी समर्थांचा पण तुम्ही जप करा. हा डेली जप केला तर तुमच्या घरात वातावरण सुख शांती, रोज सुख शांती घेऊन येईल. आणि असं दुःख, दारिद्र्य वगैरे आजारपण आहे ते पूर्ण नष्ट होईल. हे तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला ह्याचं खरंच चांगले फायदे होतील. आणि असं केल्यानंतर खरंच आपल्या घरातल्या मुलांना वगैरे, आपल्या नवऱ्याला वगैरे, आपल्याला खरंच कुठलं पण संकट वगैरे आपल्यावरती येणार नाही. असं तुम्ही करून बघा. आणि नक्की रोज कापूर आणि लवंग आहे हे रात्री रोज 7 वाजता पूजा आपण जेव्हा करतो, आरती वगैरे अगरबत्ती देवाला धावतो, तेव्हा तुम्ही हे करून बघा. तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट येतील. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.